मस्तपैकी भरलं वांग आणि गरगटा दाल पालक बनवलेली आणि सोबत ही सॅलड, गरम चपाती आहे. भात कुकरला शिजत आहे. मस्त जेवण तयार झालेलं आहे. बघू शकता. त्याच्यासाठी मी काय-काय तयारी केलेली आहे. पालक स्वच्छ धुतलेली आहे. एकीकडे वांगी धुवायला घातलेली आहे. दोन्ही भाज्या अर्धा तास पाण्यामध्ये ठेवलेल्या आहे. फ्रिजमध्ये काढून लगेच करू शकत नाही. आधी अर्धा तास पाण्यामध्ये ठेवलेले आहे. पालक धुवून स्वच्छ चिरून घेतलेले आहे. टोमॅटो घेतलेला आहे. कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलेले आहे. पालक चिरून घेतलेले आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर डाळ टाकलेली आहे. डाळ डाळ चांगली डाळीवरचा फेस काढून घेतलेला आहे. नंतर पालक आणि टोमॅटो टाकलेले आहे. मस्तपैकी उकळी आणलेली आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हळद टाकलेलं आहे कलर येण्यासाठी आणि पालकाला मीठ टाकल्यामुळे चव ही छान येते. मस्तपैकी मिठाच्या पाण्यात शिजून निघते. एकीकडे थोडीशी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे. ते शेंगदाणे उकडून निघण्यासाठी मी तसे ठेवलेले आहेत. दाल पालकमध्ये खूप छान चव येते आणि कुकरचं झाकण बंद करून 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. एकीकडे भरल्या वांग्याची तयारी केली आहे. भरल्या वांग्यासाठी कोथिंबीर, जिरं, खोबरं, शेंगदाणे घेतलेले आहे. मस्तपैकी वाटण तयार केलेलं आहे. वांग्यामध्ये भरलेलं आहे आणि कढई गरम करून ठेवलेली आहे. त्याच्यात थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि वांगी चांगली परतून घेतलेली आहे. खालवर करून मस्तपैकी अशी चट्टे पडूस्तवर वांगी चांगली भाजून घेतलेली छान परतली ना वांग्यानं खूप छान चव येते. मस्तपैकी परतल्यानंतर थोडंसं पाण्याचा शिंतोडा म्हणून थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. एकदम दाटकं वांगं करायचं होतं ना मस्तपैकी आणि त्याचा थोडासा रस्सा पाहिजे होता म्हणून थोडासा रस्सा टाकण्यासाठी वरून शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि सगळं एकजीव करून मस्तपैकी खालवर हलवलेलं आहे. मस्त वांगं तयार झालेलं आहे. चट्टे पडून भाजून चांगलं फ्राय केल्यामुळे त्याला चव तर खूप छान येते. जितके छान परताल ना तितके छान वांग्याला चव येते. वांगं चांगलं परतल्यानंतर त्याला 7-8 मिनिटं ताट झाकून असं झाकून वाफवून घेतलेलं आहे. थोडंसं कच्चंच वांगं पाहिजे. कच्चं वांगं असलं ना थोडंसं चव जास्त येते. जास्त शिजवल्यावर त्याची एवढी चव नाही देत आणि जर थोडंसं कच्चं ठेवलं ना वांग्याला खूप छान चव येते. असं मस्तपैकी 7-8 मिनिटं वांगं शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता वांग्यात मसाला भरलेला तसाच्या तसा आहे. मस्त लागतो. एक वांगं मी तुम्हाला काढून दाखवते बघा. वांग्यात मसाला भरलेला तसाच्या तसा आहे आणि हे चपातीसोबत खूप छान लागते मग वांगं तोडून खायला आणि नॉन-व्हेजला मागे टाकेल असं ह्या वांग्याला चव येते. बघू शकता किती मस्त वांगं आतमध्ये मसाला भरलेला तसाच्या तसा आहे. मस्त चवीचं वांगं, हिरवी वांगी आपल्या गावरान पद्धतीने केलेले आहे. कमी साहित्यात आणि कमी वेळातच मस्त तयार होते. जास्त काही ह्याला हे तयारी बी करायला नाही लागत. खूप कमी साहित्यात हे वांगं खूप चव देते आणि एकीकडे गरगट्याची तयारी केलेली दाल पालकसाठी लसूण, थोड्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घेतलेली आहे. ती चांगल्या परतलेल्या आहे. शेंगदाणे उकडलेले आहे. ती वाटी बाजूला काढलेली. मसाला चांगला कमी तेलातच परतून घेतलेला आहे. जास्त तेलाचा वापर केलेला नाही आणि मसाला परतल्यानंतर कुकरमधला डाळ आणि पालक एकत्र शिजवलेलं पाणी टाकलेलं आहे आणि उकडलेले शेंगदाणे टाकले. उकडलेले शेंगदाणे टाकल्यामुळे ह्या पालकाला ह्या गरगट्याला इतकी छान चव येते. अप्रतिम लागते. लहानांपासून मोठ्यांना आवडेल.